नमस्कार. खंड 21वा अज्ञातवास पर्व भाग 4 उद्योग पर्व पुढे चालू. आपण ऐकतोय भगवत यान पर्व भाग 124वा. धृतराष्ट्र म्हणतात की अहो पवित्र मुनी, मला आपलं म्हणणं मान्य आहे. तुमच्या सांगण्यात मोठं सत्य दडलेलं आहे. मी तर आपल्या मताचाच आहे. अशा रीतीने प्रतिष्ठेचा प्रश्न करणं श्रेयस्कर नाही आहे, परंतु माझ्याकडे ते अंमलात आणण्याचे अधिकार नाही आहेत. वैशंपायन सांगताय की नारदांनी असं बोलल्यानंतर कुरु राजा कृष्णाकडे वळून म्हणतोय, अहो केशवा, स्वर्गात जाण्याचा मार्ग तू सांगितला आहेस. त्याशिवाय एकंदरच जगासाठी काय हितकारक आहे, कशात पुण्य आहे तेही समजलं. परंतु ते सगळं मला मान्य असलं तर मी मुखत्यार नाही आहे. मी निर्णय घेत नाही, जरी मी नावापुरता सम्राट आहे. सगळे अधिकार दुर्योधनाकडे दिलेले आहेत. त्यामुळे तो जे ठरवेल तेच होणार आहे. मग मला पसंत असू देत किंवा नसू देत. त्याशिवाय दुर्योधन माझ्या मतानुसार काम करत नाही हे मला समजलेलं आहे. म्हणून मी अरे जनार्दना, तुलाच विनंती कर की तूच दुर्योधनाला काहीतरी समजवण्याचा प्रयत्न कर. कारण तो नालायक कोणाचंच ऐकत नाही. त्या चांडाळ चौकडीच्या मतानुसार तो वागत असतो. खरे राजे तर तेच आहेत. विदुर बोलोत, भीष्म बोलोत, त्यांची आई बोलली तरीही तो कोणाचंही ऐकत नाही. सगळ्यांची नुसतीच चेष्टा करत असतो. कोणालाही तो गांभीर्याने घेतच नाही. आता तू त्या विकृत मनाच्या पापकृत्याची आवड असलेल्या राजाला सांगण्याचे प्रयत्न करावेस. खऱ्या मित्राला शोभेल असं ते होईल जर तू त्याला पटवू शकलास. ती आज्ञा समजून कृष्ण दुर्योधनाच्या जवळ जातो त्याला सांगण्यासाठी. गोड मधुर आवाजात कृष्ण सांगायला लागतो त्या कौरवाला, अरे दुर्योधना, माझं थोडंसं ऐक. मी केवळ तुझ्यासाठी सांगतोय रे. तुझा जन्म एका श्रेष्ठ अशा कुळात झालेला आहे. त्यासाठी तुझ्यावर एक जबाबदारी आहे की तू अशा परिस्थितीत शहाण्यासारखा निर्णय घेशील. तू सगळी शास्त्र शिकलेला आहेस, म्हणून तू जाणतोस की काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. जे हलक्या कुळात जन्म घेतात ना, त्यांच्याकडून सल्ला घेणं आणि त्यानुसार काम करणं एका श्रेष्ठ कुळातील राजाला शोभणारं नसतं. कारण त्या हलक्या कुळाचे संस्कार त्यांच्या सगळ्या विचारात आणि कृतीत असतात. तू असे निर्णय घ्यायला पाहिजेस जे तुझ्या कुळाच्या इव्रतीला शोभणारे असतील. मित्र म्हणून ते नीच कुळातील लोक असले तर काहीही हरकत नसते, पण त्याच्या विकृत मनातून आलेले विचार तू स्वीकारतोयस हे मात्र चुकीचं आहे. आणि सतत तसं वागणं पापकारकच असतं. त्यामुळेच अनर्थ होत असतो. तुझं नुकसान झालं तर त्या लोकांना काहीही फरक पडत नाही. ज्या धोरणामुळे केवळ आपल्या कुळाच्या शत्रूंचा फायदा होईल असं का तू वागतोयस? सर्वनाश डोळ्यासमोर स्पष्टपणे दिसत असताना तू असा धादांत चुकीचा निर्णय का घेत आहेस? त्यापेक्षा जे तुझ्या पित्याला, आईला, विदुरांना आणि भीष्मांना उचित वाटतंय ते केल्यामुळे तुम्ही सगळे एकत्र येऊन राज्य करू शकाल. जसे पूर्वी होते द्यूताचा खेळ होण्याआधी, तसंच तुम्ही तुमचं सांभाळा, ते त्यांचं सांभाळतील. असं केल्यामुळे धृतराष्ट्र, भीष्म, द्रोण, सोमदत्त, वल्ली, कृप असे सगळेच तुझे चाहते समाधान पावतील. त्या सगळ्या वडीलधाऱ्यांना तू का दुःखी करतोयस? तुला त्यांच्या विचाराची काही किंमत नाही आहे का? अश्वत्थामा, विकर्ण, संजय, विवंगसती असे बरेच तुझे चाहतेसुद्धा तेच सांगतायत. त्यांच्या विचारांना तुझ्याकडे काहीच किंमत नाही आहे का रे? भावंडात शांतता आल्यामुळे तुम्ही सगळं जग जिंकू शकाल. तू तुझ्या पुढच्या पिढीसाठी असा निर्णय घेऊन एक आदर्श उभा करू शकशील. छोट्या मोठ्या राग रुसव्यात न अडकण्याचा आदर्श तू त्यांना देऊ शकशील. जे बाप करतो तेच मुलं करतात. म्हणून तुझ्यावर एक मोठी जबाबदारी आहे. तू चांगलं उदाहरण त्यांच्या पुढे, तुझ्या पिढीच्या पुढे ठेवशील. तुझे पिता सांगतात की तू पांडवांशी समझोता करावा, तर तसं तू का करत नाही आहेस? प्रतिष्ठेचा प्रश्न का करतोयस तुझा? आपल्या सल्लागारांची तू अशा रीतीने का अवहेलना करतोयस? असं वागण्यामुळे तुझंच अखेरीस अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे त्यानंतर पश्चाताप करण्यासाठी तुला वेळसुद्धा मिळणार नाही.
सल्ला नेहमी गुणवंतांचाच घ्यायचा असतो. जे स्वतः विकृत मनाचे आहेत त्यांच्याकडून सल्ला जर घेतला तर तो सल्लासुद्धा तसाच विकृत असतो आणि परिणामतः तुझं नुकसान होईल त्याचा विचार कर. स्वतःच्या हितचिंतकांच्या मताचा अव्हेर करणारा अंती घोर दुःखात जातो. त्याचा पृथ्वीसुद्धा त्याग करते. स्वतःच्या सामर्थ्यवान आप्तांचा त्याग करून जो परक्यांचं ऐकतो त्याला अंती कोणीही वाचवू शकत नाही. तू पांडवांच्या त्यांच्या जन्मापासूनच द्वेष करीत असताना ते मात्र तुझा द्वेष करीत नाहीत हे तू का लक्षात घेत नाही आहेस? ते 5ही जण क्रोध, द्वेष या दोषांपासून मुक्त आहेत. तू तसा का वागू शकत नाहीस? गंधर्वांनी तुला अटक केलं होतं तेव्हा पांडवांना तुला गंधर्वांकडून शिक्षा करता आलीच असती, हो की नाही? परंतु त्यांनी तुला गंधर्वांकडून सोडवलं आहे. ते का ते माहीत आहे का? केवळ कुळाच्या इब्रतीसाठी त्यांनी ते केलं आहे. परंतु त्याची तू आठवण का ठेवत नाही आहेस? तुझ्या पांडवांशी होत असलेल्या कोणत्याही वागण्यात मला सुसंस्कृतपणा दिसतच नाही आहे. त्यांच्यावर रागावण्यासारखं कोणतं असं कारण आहे ते सगळ्यांना सांगशील का? अहंकाराची ती विकृत रूपं आहेत, त्याच्यात क्रोध, हट्ट, द्वेष, असूया येतात. तू त्या दोषात अडकलेला आहेस. अशामुळे तुझं आध्यात्मिक नुकसानही होत आहे. त्याचा विचार तू का करत नाही आहेस? तुला माहीत आहे की माणसाचा जन्म आध्यात्मिक उद्धारासाठी झालेला आहे. त्यालाच जर तू विसरला असशील तर तुझं आध्यात्मिक भवितव्य संपुष्टात आलेलं आहे असं होईल. सत्ता, अधिकार हे दुय्यम आहेत रे. पांडव पहा कसे त्यांची आध्यात्मिकता सांभाळत सत्ता आणि अधिकाराच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यामुळे अरे दुर्योधना, तू त्यांना युद्धात कधीच हरवू शकणार नाही आहेस. पांडव पृथ्वी आणि स्वर्ग या दोघात आपलं स्थान निश्चित करत आहेत आणि त्याउलट तू पृथ्वीवर सुद्धा पुरेशा तयारीने काम करत नाही आहेस. पुण्य, हित यांच्या इच्छांचं व्यवस्थापन कसं करावं ते नीतिशास्त्रात तू अभ्यासलेलं आहेस, पण त्याचा तुला विसर पडलेला आहे. लोभाच्या आहारी गेलेले पुण्याचा त्याग करत स्वार्थ साध्य करण्यातच गुंतलेले असतात. त्यांना थोडं काही मिळतं किंवा नाही मिळत, परंतु पुण्याचा नाश झाल्यामुळे त्यांची अधोगती मात्र होत असते. ते तू समजून का घेत नाही आहेस? जीवनात काय श्रेष्ठ आहे, सत्ता, अधिकार की पुण्य? जो पुण्य सांभाळत सत्ता आणि अधिकारात यशस्वी होतो तो खरा क्षत्रिय समजला जातो. जो पुण्याचा त्याग करून सत्ता आणि अधिकाराच्या मागे लागतो तो भ्रष्ट क्षत्रिय समजला जातो. तुझ्यातील क्रोध, हट्ट, द्वेष ह्या दोषांमुळे तू पुण्यापासून दूर जात आहेस. त्यामुळे दैविक शक्तीसुद्धा तुला सोडून जात आहे. अरे दुर्योधना, जे लोक सज्जनांशी कपट कारस्थानं करतात ते त्यांच्या स्वतःच्या पायावर धोंडा टाकत असतात. दुर्जनांच्या सहवासात तू असे चुकीचे निर्णय घेत आहेस. ते जर थांबवलेस तर त्यातच तुझं भलं आहे. दुर्जन कधीही कोणाचं भलं करत नाहीत. ते फक्त वाईट करण्यात गुंतलेले असतात. अशांपासून तू दूर राहिलं पाहिजेस. तुला अजूनही सांगता येत नाही की नेमकं असं काय कारण आहे की तू पांडवांचा द्वेष करतोयस. जर अशा परिस्थितीत युद्ध झालं तर मला सांग, असा कोणता तुझा दोस्त आहे की तो भीमाला आव्हान देऊ शकेल, अर्जुनाला आव्हान देऊ शकेल? मग मला सांग, कोणाच्या हिमतीवर तू हे युद्ध करू इच्छित आहेस? मला तरी असा कोणीही योद्धा तुझ्या बाजूनेच दिसत नाही आहे की ज्याच्या आधाराने तू ते सुद्धा युद्ध जिंकू शकशील. काय दुःशासन आहे का सुवल आहे का कर्ण आहे की दुर्विष आहे का कोणी इतर आहे जो पांडवांशी युद्ध करू शकेल? दुसरे आहेत भीष्म, द्रोण, कृप, अश्वत्थामा, भूरीश्वर, सोमदत्त, जयद्रथ हे अर्जुनाशी मुकाबला करू शकतील का रे? त्यातील काहींनी तर स्पष्ट सांगितलं आहे की ते युद्धात केवळ औपचारिकता म्हणून भाग घेणार आहेत आणि पांडवांशी लढणारच नाही आहेत. याचाच अर्थ असा आहे की तुझा हट्ट युद्ध करण्याचा कोणत्याही विवेकांनी मान्य केलेला नाही आहे. फक्त भावनिक निर्णय आहे ज्यात प्रतिष्ठेचा प्रश्न गुंतलेला आहे. तुला चांगलंच माहीत आहे की क्षत्रियांनी कधीही निर्णय विवेकानेच घ्यायचे असतात, कारण भावनिक निर्णय हे नेहमीच चुकीचे असतात. ते नाशाला कारणीभूत होतात. अरे दुर्योधना,
देव, असुर, गंधर्व, राक्षस असे कोणीही धनंजयाशी 2 हात करण्यास समर्थ नाहीत. अशा परिस्थितीत तू कोणाच्या बळावर हा युद्ध करण्याचा निर्णय ठामपणे घेत आहेस ते आम्हाला सांगशील का? जर हे निश्चित आहे की युद्ध झालं तर त्यात तुझ्या सैन्याचा दारुण पराभव होणार, मग हा अविवेक का करतो आहेस? तुला माहीत आहे खांडव प्रस्थात पांडवांनी कसे सगळे गंधर्व, यक्ष, पन्नग मारून ते मोकळे केले होते. सगळ्यांना माहीत आहे जेव्हा तुझे कौरव विराटांची गुरं पळवण्यासाठी मत्स्य देशात गेली होती तेव्हा एकट्या अर्जुनाने, तेही बाईच्या वेशात असूनही, तुम्हा सगळ्यांची कशी फजिती केली होती. मग ते सगळं माहीत असूनही तू युद्धाच्या निर्णयाला का धरून बसला आहेस? अर्जुनाकडील दैवी अस्त्र शस्त्र तुझ्या सगळ्या फौजांचा पाडाव करणार आहेत. अर्जुनाने साक्षात शिवाला द्वंद्वात आव्हान दिलं आहे. त्यानंतर शिव त्याच्यावर संतुष्ट झालेत आणि त्यांनी त्याला त्याची जहाल अशी आयुध प्रदान केलेली आहेत. हे तर सर्वश्रुत आहे. अशा पांडवांशी लढण्याचा विचार फक्त एक मूर्ख माणूसच करू शकतो. तू मूर्ख आहेस का? अरे, ज्याच्याशी साक्षात इंद्र लढण्याच्या गोष्टी करत नाही त्याला तू आव्हान देत आहेस. याचा अर्थ तुझी बुद्धी नाठी झालेली आहे. तुझ्या एकट्याच्या चुकीच्या निर्णयामुळे हे सगळे मरणार हे कोणालाही पसंत नाही आहे. जर तू पांडवांशी समझोता केलास तर तुमच्या राज्याचा युवराज घोषित केला जाईल आणि तुझे पिता सम्राटच राहतील. त्यामुळे तुमची हल्लीची समृद्धी जी आहे ती कायम राहील. मग काय हरकत आहे समझोता करण्याला? पृथाची मुलं त्यांच्या राज्यात राहतील. दोघात मैत्री करार केल्यामुळे तुम्ही दोघंही इतर राजांवर सत्ता गाजवू शकाल. आणखीन काय पाहिजे तुला? पण इथेच आपण आज 124वा भाग संपवणार आहोत. भाग 125. वैशंपायन पुढे सांगतात की केशवाचं ते बोलणं ऐकल्यावर शंतनुपुत्र भीष्म बोलतात दुर्योधनाला, कृष्णाने जे उचित आहे तेच तुला सांगितलेलं आहे. ते जर तू मान्य केलंस तर शांतता आपल्या कुटुंबात नांदणार आहे. त्यात क्रोधासारख्या दोषांना वावच नाही आहे. त्याचं ऐक, त्यानुसार धोरणात बदल कर. जर तू ते केलं नाहीस तर जी समृद्धी आहे ती सुद्धा राहणार नाही तुझ्यासाठीच. क्षत्रिय फक्त युद्ध करण्यासाठी नसतात, त्यांचं इतर कार्य असतं शांतता राखणं. तुझ्या आणि इतर कुरुजनांच्या हिताचा सल्ला त्यांनी तुला दिलेला आहे. पृथ्वीचं निर्मनुष्य होणं त्यामुळे टाळता येईल. धृतराष्ट्राच्या जीवनकाळातच तू सगळं बर्बाद करणार आहेस का? तुझ्या उद्धटपणाच्या वागण्यामुळे तुझे हितचिंतकसुद्धा तुझ्यापासून दूर जात आहेत. कृष्णाच्या आदेशाचं पालन केलं नाहीस तर तुझ्याबरोबर तुझ्या सगळ्या आप्तांचा नाश होणं अटळ आहे. तू तुझ्या पित्याचं ऐकत नाहीस, तुझ्या काकांचं ऐकत नाहीस, तू माझं ऐकत नाहीस. याचा अर्थ काय आहे? सगळ्या घराण्याचा नाश करण्याचा तुझा इरादा आहे का? एवढा पापी तू होऊ नकोस की तुला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. भीष्मांचं बोलणं झाल्यानंतर द्रोण उठून उभे राहतात आणि दुर्योधनाला सांगतात, कृष्णाने सांगूनच झालेलं आहे की ते तुझ्या आणि इतर संबंधात जनांच्या भल्याचंच होतं. शंतनुपुत्रसुद्धा योग्य तेच सांगतायत. तुझ्यामुळे तुझे पिता आणि माता दुःख सागरात बुडणार आहेत हेच खरं आहे. दुर्योधन ते ऐकत असताना जोरजोराने श्वास घेत असतो. फार मोठ्या दबावाखाली तो असल्याचं जाणवतही होतं. द्रोणच पुढे बोलतात, ते दोघंही जगाचा अनुभव घेतलेले आहेत. त्यांचं ऐकणं तुझ्यासाठी बंधनकारक आहे. त्यांचं ऐक. अरे राजा, सगळ्यांचंच भलं होईल रे त्याच्यात. तू सगळ्यांचं भलं कर. माधवाच्या सांगण्याला जर तू तुझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे दुर्लक्षलंस तर मात्र मोठा अनर्थ होईल. तू युद्धात जिंकणं केवळ अशक्य आहे हे स्पष्टपणे दिसत असताना तुला काय युद्धाचा आग्रह आहे? तुझे दोस्त तुला या लढाईत यश मिळवून देऊ शकणार नाहीत, कारण कृष्ण दुसऱ्या बाजूने आहे. जिथे जनार्दन आहे तिथे विजय आहे, हा तर सृष्टीचा नियमच आहे. उगाच लोकांचे वध का घडवू पाहत आहेस? या लढाईत तू आणि तुझे सगळे आप्त मारले जाणार आहेत. क्षत्रियांनी मारायला भ्यायचं नसतं, मरायला तर बिलकुलच भ्यायचं नसतं. हे जरी खरं असलं तरी नाहक मरणं हे सुद्धा क्षत्रियाला नामुष्कीचंच असतं. क्षत्रिय मूर्खासारखा मरू नये. अर्जुन,
जमदग्नींनी सांगितलं त्यापेक्षा जास्त पराक्रमी आहे. हे सगळं तुला आम्ही वारंवार सांगत आहोत. त्यापेक्षा जास्त सांगण्यासारखं आता काहीही उरलेलं नाही आहे. तू शहाण्यासारखा सगळ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा असं फक्त आता मी हे सांगतो आहे. वैशंपायन पुढे सांगतायत की द्रोणाचं सांगणं संपल्यानंतर विदुर उठून उभे राहतात आणि सांगायला लागतात. त्याला त्याचा मोठा भाऊ प्रेमाने क्षत्री असं म्हणत असे. उद्धट दुर्योधनाच्याकडे नजर रोखून तो सांगतो, अरे राजा, मला तुझ्या मृत्यूमुळे मुळीचं दुःख होणार नाही आहे, परंतु मला मात्र ह्या वृद्ध जोडप्याची चिंता खात आहे. असं बोलून तो धृतराष्ट्र आणि गांधारीकडे पाहतो. तुझ्यासारख्या नालायक मुलाला जन्माला घालण्याची मोठी चूक त्यांच्याकडून झालेली आहे. तू त्यांचा वारस झालेला आहेस. त्यांची काळजी घेण्याचं काम इतरांना करावं लागतं आहे. त्यांना कोणी मित्र नाहीत, कोणी बोलायला नाही. जसे पंख तुटलेले पक्षी असावेत ना, असेच ते राहत आहेत. द्यूताच्या खेळापूर्वी पांडवांची आई त्यांना आधार देत होती, पण त्या दुर्दैवी प्रसंगानंतर ती त्यांना भेटू इच्छितही नाही. एकच मैत्रीण होती तुझ्या आईला, कुंती वहिनी. ती सुद्धा तुझ्या मूर्खपणाने राहिलेली नाही आहे. ते ऐकल्यावर पुढे विदुर काही बोलणार इतक्यातच धृतराष्ट्र मोठ्यांदा ओरडून दुर्योधनाला आज्ञा करतो की त्यांनी जसं कृष्ण सांगत होता तसंच केलं पाहिजे. तो पुढे बोलतोय की एका कृष्णाच्या मदतीने आपण सगळे राजे सुखाने एकत्र राहू शकतो. कृष्णाचं नेतृत्व आपल्याला जे पाहिजे ते मिळवून देऊ शकतं. मग कशाला या मारामाऱ्या करायच्या? तुला सुखच पाहिजे ना, मग त्याच्या कृपेने ते भरपूर मिळेल. आपण त्याच्याबरोबरच राहू. बाकी सगळं तो जगन्नाथ सांभाळून घेईल. युधिष्ठिर आणि तू दोघात मनमिलाफाचा कार्यक्रम योजू. त्यात आनंदी आनंदच असेल. कृष्ण त्यात मुख्य भूमिका बजावेल. मला वाटतं तसं करण्याची वेळ आत्ता आलेली आहे. परंतु जर तू ही संधी गमावलीस तर मात्र तुला भविष्य उरलेलंच नसेल, हे लक्षात ठेव. इथेच आपण 125वा भाग संपवणार आहोत. भाग 126. वैशंपायन पुढे सांगतात की धृतराष्ट्राचं ते बोलणं ऐकून भीष्म आणि द्रोण बोलतायत की अजून ते दोघे म्हणजे अर्जुन आणि कृष्ण, त्यांची चिलखतं नेसलेली नाही आहेत. त्यांची शस्त्र तयार केलेली नाही आहेत. धौम्याने शत्रूचा नाश करणाऱ्या यज्ञात आहुती दिलेली नाही आहे. महारथी युधिष्ठिर अजूनही त्याच्या नेहमीच्या कपड्यातच वावरत आहे. त्याने रागावून कौरवांच्याकडे पाहिलेलं नाही आहे. तेवढ्यातच आपण हे शत्रुत्व सोडण्यात अर्थ आहे. एकदा का त्या गोष्टी व्हायला लागल्या की मात्र विनाश होणं हे अटळ आहे. तो महाबली भीमसेन त्याच्या आयुधांसह रणांगणात आलेला नाही आहे, तोवर शांततेच्या गोष्टी आपण करून घेऊ. प्रिशताच्या घरातील दृष्टद्युम्न, नकुल, सहदेव आणि विराटाची मुलं, शिखंडी, शिशुपालाचा मुलगा त्यांची चिलखतं नेसलेली नाही आहेत, तोवर शांतता करार झाला पाहिजे. त्यांची पोलादाची शस्त्र कौरवांच्या दागिन्यांनी मढलेल्या राजांवर पडू लागली की सगळं संपेल असं समजावं लागेल. युधिष्ठिराची मिठी मारून भेट घेत नाहीस तोवर आणि त्याच्याकडे झालेल्या सगळ्या गोष्टींबद्दल दिलगिरी व्यक्त होत नाही तोवर विनाश अटळ आहे. त्या सत्यवादी पंडुपुत्राचा पूजेचा हात तुझ्या पाठीवरून फिरू देत. तो साल वृक्षासारखा धिप्पाड भीम तुला प्रेमाने आलिंगन देऊ देत. तुझ्याशी प्रेमाने गप्पा मारू देत. ते अर्जुन आणि माद्रीचे जुळे तुझ्या कपाळाचं प्रेमाने चुंबन घेऊ देत. तुम्हाला असं एकत्र झालेलं पाहून आपले सगळे मित्र राजे आनंदाश्रू ढाळू लागतील. ह्या समजवतेची वार्ता सगळीकडे वाऱ्यासारखी पसरू देत. पूर्वेकडील राज्य तू सांभाळ आणि तुझ्या मनातील द्वेष आणि क्रोध झाडून टाक. अशा रीतीने इथेच आपला 126वा भाग संपलेला आहे. भाग 127. वैशंपायन पुढे सांगत असतात की दुर्योधन ते सगळं ऐकत असतो जे त्याला मान्यच नसतं. त्यानंतर दुर्योधनाची पाळी येते बोलण्याची, तेव्हा तो उठून उभा राहतो आणि बोलायला सुरुवात करतो. अरे केशवा, तुला जे सांगायचं होतं ते तू तुझ्या मताप्रमाणे सांगितलेलं आहेस आणि मला ते आवडलेलं नाही आहे. मला आवडलेलं नाही हेही नाही आवडलेलं की तुम्ही मलाच सगळा दोष देत आहात. तुला पार्थाच्या मुलांचा कळवळा आहे हे सगळेच जाणतात. त्याप्रमाणे तुझा सल्ला आहे. आमच्या दोघांचं बळ पाहून मलाच कमी ठरवलं आहे. मला माहीत आहे तू आणि क्षत्री, माझे पिताश्री, आमचे शिक्षक, गुरु, स्वतः आजोबा सगळे मलाच खोटा साबित करत आहात.
कोणीही कशाही प्रकारे घटना घडल्या त्याचा विचार करतच नाही. द्यूताच्या खेळापासून ते सुरू झालं. पांडव म्हणजे युधिष्ठिर मोठ्या खुशीने खेळण्यास तयार झाला. त्याच्या अटीसुद्धा त्याने स्वतःहून मान्य केला. त्यात माझा किंवा माझ्या कोणाचा काय दोष होता? खेळात तो हरत गेला, त्यात माझा काय दोष? द्यूत तो शकुनीशी खेळत होता, अर्थातच माझ्याशी नाही. मग मला कसा दोष लागतो? त्यानंतर त्यांनी हरलेली सगळी त्याला मी परत केलेली होती. तरीही मी दोषी कसा? पुन्हा ते खेळायला आले, ते पुन्हा हरले. त्यांना खेळता येत नाही हा काय माझा दोष होता? त्यावेळी ठरलेल्या अटींप्रमाणे ते वनवासात गेले. त्याशिवाय 1 वर्ष अज्ञातवासात गेले. ते त्या अटींप्रमाणे झाले, मग त्यात माझा कसा दोष? त्यासाठी ते मला त्यांचा शत्रू जर मानत असतील तर तो दोष माझा कसा? अरे कृष्णा, मला सांग, ते पांडव माझ्याशी का भांडण उकरून काढत असतात? मी त्यांना कोणती इजा केली आहे ते दाखवा बघू. ते मात्र आमचा खतमा करण्याच्या गोष्टी का करत आहेत तेही सांगा. आम्ही सुद्धा क्षत्रिय आहोत, त्याच पिंडाचे, म्हणून मी त्यांच्या धमक्यांना घाबरत नाही. मी इंद्राला सुद्धा घाबरत नाही आहे, भीत नाही आहे. पंडूंच्या मुलांना अजिबात आम्ही घाबरत नाही आहे. काय करायचं आहे त्यांना ते त्यांनी करावं, आम्ही आमचं काय ते पाहून घेऊ. आम्ही सच्चे क्षत्रिय आहोत, मरणाला भिणारे नाहीत. युद्धात मरून आम्ही स्वर्गातच जाऊ, त्यापेक्षा आणखीन चांगलं कोणतं हित आहे ते सांगा. आजारपणाने, रोगाने, अपघाताने असं बिछानात मरण्यासाठी खरे क्षत्रिय नसतात. आमचा जन्म रणांगणात मरण्यासाठी असतो. समजोता कमजोर करतात. पांडवातील युधिष्ठिर कमजोर आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे, म्हणून त्याने कृष्णाला इथे शांतता करार करण्यासाठी पाठवलेलं आहे. मी कृष्णाला आणि त्याच्या सामर्थ्याला मानतो, पण म्हणून मी असा भित्रेपणा कदापिही करणार नाही. जर युधिष्ठिरात दम असता तर त्यांनी सरळ आमच्यावर स्वारी केली असती, परंतु तो मुलखाचा भित्रा, म्हणून अशा समजवत्याच्या गोष्टी करण्यासाठी कृष्णाला पाठवलेलं आहे. म्हणून आम्हाला युद्धाची भीती दाखवण्याचं काय कारण आहे ते सांग मला. अरे केशवा, द्यूताच्या वेळी युधिष्ठिराच्या आज्ञेत राहण्यामुळे भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव कसे हवालदिल झाले होते. सगळी शक्ती असूनही ते सुद्धा सगळ्यांनी पाहिलेलं आहे. जर नेता भित्रा असेल तर शूरवीरांची कशी पंचायत होते ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणून नेता भित्रा नसावा. मी माझ्या बाजूचा नेता आहे, मी अजिबात भित्रा नाही आहे. आमच्या बाजूला भीष्म, द्रोण, कृप, कर्ण, अश्वत्थामा असे रथी महारथी असताना मी का घाबरू त्यांना? शस्त्रांनी कापलं जाणं हे क्षत्रियांसाठी भूषणावहच असतं. त्याला मी आणि माझं सैन्य घाबरतच नाही. तशा मृत्यूची आम्ही क्षत्रिय वाट पाहत असतो. सगळेच खरे क्षत्रिय मातंगांची म्हणजे महादेव याची आज्ञा मानतात. ती सांगते नेहमी युद्धासाठी तयार राहा. युद्धात मरण्यासाठी आम्ही जन्मतो आणि तसं मेल्यानेच आम्ही क्षत्रिय स्वर्गात जातो. ती आज्ञा आम्हाला प्रमाण आहे. तो पुढे आज्ञा करतो क्षत्रियांना की शरण जाण्यापेक्षा मरण स्वीकारा. अरे जनार्दना, आम्ही लायक ब्राह्मणांपुढे वागतो, दुसऱ्या क्षत्रियांपुढे वागत नाही. प्रत्येक क्षत्रियांनी मातंगाच्या आज्ञेचं पालनच करायचं असतं आणि मी तेच करणार आहे. माझे सगळे साथीसुद्धा तेच करणार आहेत. माझ्या पित्याने जो वारसातील हिस्सा त्यांना दिला होता तो मी त्यांना कदापिही देणार नाही. जोवर मी जिवंत आहे त्यांना तो मिळणार नाही. जोपर्यंत माझे पिताश्री हयात आहेत आम्ही दोघं त्यांच्या आज्ञेत राहणार आहोत असं मी समजतो. आधी जे दिलं गेलं आहे अज्ञानामुळे किंवा भीतीपोटी ते आता मी देणार नाही. पांडवांना ते कधीच मिळणार नाही. मी जोवर हयात आहे तोवर आमच्या ताब्यात त्यांचा जो भाग आहे तो त्यांना मी देणार नाही. सुईच्या टोकावर राहील इतकं सुद्धा त्यांना मिळणार नाही. त्यांना जे काही करायचे ते करू देत. आम्ही त्यांच्या सामर्थ्याला भीत नाही. आणि इथेच आपला भगवत यान पर्व 127वा भाग संपलेला आहे. भाग 128वा. वैशंपायन पुढे सांगतात की हे ऐकल्यानंतर संतापलेला कृष्ण, ज्याचे डोळे लाल झाले होते, दुर्योधनाकडे पाहत तो म्हणतो, तुला रणांगणात मरायचं आहे ना, ते सुद्धा होईलच.
तू आणि तुझे सगळे सल्लागार ह्यांना तसा मृत्यू मिळेल लवकरच हा भयानक संहार होणार आहे असंच दिसतंय. पांडवांवर तू कोणताही अन्याय केला नाहीस असं जे तुझं म्हणणं आहे ते कसं चुकीचं आहे ते आता सांगतो, ऐक. इथे जमलेले सज्जन त्याबद्दल निर्णय घेतील. पांडवांच्या समृद्धीमुळे मत्सराने पेटलेला तू आणि तुझे दोस्त कारस्थान करतात. तुम्ही युद्धात पांडवांना हरवू शकत नाही हे माहीत असल्यामुळे द्यूताचा डाव तू मांडलायस. तिथे तू तुझ्या भावजेची इज्जत लुटण्याचा प्रयत्न केलायस. तिला अर्धवस्त्रात भर सभेत खेचत आणलेला आहेस आणि तिचा अपमान केला आहेस. तिला तुमची दासी करण्याच्या गोष्टी केल्या आहेत, जी धृतराष्ट्राची तुझ्या पित्याची सून होती, पांडवांची पत्नी होती. दुःशासनाला ते करण्यासाठी तू उद्युक्त केलेला आहेस. ते हरले द्यूतात म्हणून त्यांचा सतत अपमान करण्याचं काय कारण होतं? ते तुझे जवळचे नातेवाईक असताना तू असं कसं वागू शकत होतास? पांडवांचा द्वेष करण्याचं काय कारण होतं? द्वेष करणं हेच पाप समजलं जातं आणि त्याची शिक्षा धर्मात दिलेली आहे, ते तुला माहीत नाही आहे का? लहानपणापासूनच तू त्यांचा नाश करण्यासाठी किती योजना आखत होतास त्याची माहिती सगळ्याच क्षत्रियांना आहे. वारणावतामध्ये त्यांना लाक्षागृहात मारून टाकण्याची योजना तू आखली होतीस हे विदुरांनीच सांगितलेलं आहे, परंतु त्यात तुला यश आलेले नाही आहे. त्या घटनेनंतर कुंती आणि तिच्या मुलांना अज्ञातवासात काही काळ कसं राहावं लागलं ते सुद्धा सगळेजण जाणतात. एकचक्रामध्ये ते ब्राह्मणांच्या वेशात राहत होते, कारण त्यांना तू मारण्याचा प्रयत्न पुन्हा करशील अशी भीती कुंतीला वाटत होती. पांडवांना विषप्रयोगाने मारण्याचा तुझा प्रयत्नही फसला आहे. ते तुझ्याकडून होत असताना पांडव मात्र त्यांचं व्रतस्थ जीवन अढळपणे जगत होते. एवढं करून तू सांगतोस की तू काहीच त्रास पांडवांना दिला नाही आहेस. त्यांची मिळकत परत करण्याची बोली तू केली होतीस तीही तू मानत नाही आहेस. म्हणजेच न्यायशास्त्रानुसार सुद्धा तू एक चोर आहेस. अनेक अपराध करून तू मखलाशी करत आहेस की तू त्यांचा काहीच अपराध केला नाही आहेस. तुझ्या नीचपणाला काही मर्यादा राहिलेली नाही आहे. तुझ्या अशा पापकर्मात तू भीष्म, द्रोण, कृप इत्यादींना सामील करत आहेस. यापेक्षा मोठा गुन्हा कोणता असू शकेल? एवढे अपराध करून सुद्धा तू विचारतोयस की तू काय वाईट केलंस पांडवांचं? अरे किती सोंग घेशील? भीष्म, द्रोण, विदुर सगळे तुला समजोता करण्यास सांगतायत आणि तरीही तू क्षत्रियांच्या गोष्टी करतोयस. ते क्षत्रिय नाही आहेत का? तू फक्त पापकर्म करू शकतोस हेच ह्यावरून सिद्ध होत आहे. वैशंपायन पुढे सांगतात की कृष्ण ते बोलत असताना दुःशासन हट्टी दुर्योधनाला ओरडून म्हणतो, अरे राजा, जर तू निमूटपणे वडीलधाऱ्यांचं मानणार नसशील तर आम्ही सगळी भावंड तुला ते मान्य करायला लावू. तुझे हातपाय बांधून पांडवांच्या पुढे तुला नेऊन ठेवू. भीष्म, द्रोण, आमचे पिताश्री मला, विकर्णाला आणि इतर कौरवांना पांडवांच्या हवाली करतील. वैशंपायन पुढे सांगतायत, त्याच्या भावाचे ते रागात काढलेले उद्गार ऐकल्यानंतर तो महाहट्टी उद्धट दुर्योधन जोरजोराने श्वास घेत उठतो. विदुर, धृतराष्ट्र, महान राजा वल्लीक, कृप, सोमदत्त आणि भीष्माकडे दुर्लक्ष करत त्या सभेतून निघून जातो. त्याला निघून जाताना पाहून त्याचे मित्र राजेसुद्धा उठतात आणि त्याच्या मागून जायला लागतात. विवेकाचा नाश झालेल्या हे राजे त्या भावनेने निर्णय घेणाऱ्या दुर्योधनाबरोबर जात आहेत. हे सगळेच नजीकच्या काळात यमाकडे जाणार आहेत असं दिसतंय. त्या कुकर्मी दुर्योधनाला फक्त क्रोध आणि द्वेष एवढंच नियंत्रित करत आहेत. अरे जनार्दना, त्या सगळ्या क्षत्रियांचा काळ आलेला आहे आणि तेच त्याच्याबरोबर उठून जात आहेत. भीष्मांचे उद्गार ते ऐकल्यानंतर तो कमलनयनी भगवान तिथे बसलेल्या राजांना सांगतो, हे घडण्यामागे सुद्धा कुरु घराण्याच्या वडीलधाऱ्यांचाच दोष आहे, कारण ते अजूनही त्या मूर्ख दुर्योधनाला बांधून सुधारत नाही आहेत. तो अजूनही राजा कसा राहू शकतो? ज्या राज्याचा राजा क्रोध, हट्ट आणि द्वेषाने प्रेरित होऊन काम करतो ते राष्ट्र नष्ट होतं हे त्यांना माहीत नाही आहे का? पुढे कृष्ण म्हणतोय, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. अजूनही नरसंहार टाळणं शक्य आहे. माझं जर ऐकलं तर काही हितकारक निर्णय घेता येईल. तो कंस
ज्याने बळजबरीने त्याच्या वृद्ध पित्याची गादी काढून घेतली त्याला त्याच कारणासाठी मला मारावं लागलं होतं. त्याला त्याच्या ह्याच दोषांमुळे सगळ्याच आप्तांनी टाकलं होतं आणि शेवटी त्याला मी ठार मारलं होतं. जो त्याच्या वंशजांच्या जोरावर मोठा झाला होता तो त्यांना विसरला होता. तो मेल्यावर त्याचे लोक सुखी झाले होते. जेव्हा देव आणि दानव आपापली शस्त्र घेऊन लढण्यासाठी उभे होते तेव्हा परमेस्थानीच बोललं जात होतं, जे या परिस्थितीला लागू होतं म्हणून सांगत आहे. असंही सांगतात की जेव्हा जगाची लोकसंख्या दोनात विभागलेली होती, असुर दैत्य दानव विरुद्ध आदित्य व सुरुद्र असं युद्ध होतं. त्यात परमेस्थीन बोलल्याप्रमाणे आदित्य वस्तू आणि रुद्र जिंकतात. त्याचप्रमाणे जगाच्या अंतकाळी देव मानव गंधर्व नाग राक्षस भावनेच्या भरात आवेगात एकमेकांना ठार मारतील. ते समजल्यावर परमेस्थीन यमाला सांगतात, दैत्य आणि दानवांना बांधून वरुणाच्या ताब्यात दे. तशी आज्ञा झाल्यानंतर यम त्यांना बांधून वरुणाच्या ताब्यात देतो. वरुण त्यांना तसं बांधलेलं समुद्रात सुरक्षितपणे अटक करून ठेवतो. त्यामुळे तो संघर्ष टळतो. तसंच आता दुर्योधनाला त्याच्या सल्लागारांसह म्हणजे कर्ण आणि शकुनी त्यांच्यासह बांधून पांडवांच्याकडे देण्याचं जे दुःशासन बोलत आहे ते करावं लागेल. कुटुंबाच्या भल्यासाठी एकाचा बळी देण्यास परवानगी आहे. राज्यासाठी एक गाव सोडावं लागलं तरीही ते चालतं. स्वतःच्या भल्यासाठी सगळी पृथ्वी सोडण्यास हरकत नसते. अहो धृतराष्ट्र, तुम्ही दुर्योधनाला बांधण्याची आज्ञा द्यावी. एका माथेफिरू माणसासाठी अनेकांचे जीव घेणं श्रेयस्कर नसतं. आणि इथे आपण 128वा भाग संपवणार आहोत. भाग 129. वैशंपायन पुढे सांगत असतात की कृष्णाचे ते बोल ऐकल्यानंतर धृतराष्ट्र विदुराला आज्ञा करतो की अरे मुला, गांधारीला बोलावून आणा. ती खूप शहाणी आणि दूरदृष्टी असलेली आहे. तिला घेऊन या. तिच्या मदतीने मी आमच्या पापी मुलाला समजवण्याचा अखेरचा प्रयत्न करून पाहतो. कदाचित तो मूर्ख तिचं ऐकेल. जर तिला ते संकट टाळता आलं तर बरं होईल. तसं जमलं तर चांगलंच होईल आणि सगळेच आनंदात राहू शकू. धृतराष्ट्राची आज्ञा झाल्याबरोबर ताबडतोब विदुर गांधारी मातेला सभेत घेऊन येतो. ती आल्यानंतर धृतराष्ट्र तिला समजवतो की तिचा मुलगा एक अनर्थ करण्याचा हट्ट करत आहे. तो कोणाचंच ऐकत नाही आहे. त्याचा विवेक नष्ट झालेला आहे. त्याला जर आवरलं तर सगळे क्षत्रिय एका अनावश्यक संहारापासून वाचवले जातील. तो तुझा नालायक मुलगा कोणाचंही न ऐकता सभेतून निघून गेला आहे. त्याच्या भल्याचा सदोदित विचार करणाऱ्यांचं सुद्धा तो ऐकत नाही आहे. बघ तुला जमतंय का त्याला चांगली बुद्धी देण्याचं. वैशंपायन पुढे सांगतात की आपल्या पतीचे ते बोल ऐकून ती त्यांना म्हणते, त्याला माझ्याकडे ताबडतोब आणा. त्या राज्यलोभी विकृत मनस्थिती असलेल्या माझ्या मुलाला माझ्याकडे आणा. ज्याच्या पुण्य आणि हिताचं संतुलन करण्याची क्षमता नाही त्याला गादीवर बसण्याचा अधिकार नसतो. तरीसुद्धा तुला राज्य मिळालं ज्याच्यात उद्धटपणा ओतप्रत भरलेला आहे. आणि खरोखरच धृतराष्ट्र, आपण त्या मुलाबाबत फार हळवे आहात. त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. तुमचा मुलगा वासनांध आणि क्रोधी आहे. तो त्याच्या भ्रामक कल्पनांचा गुलाम झालेला आहे. त्यामुळेच आता त्याला सुधारणं केवळ अशक्य आहे. त्याचे अतोनात लाड करून तुम्ही हे मिळवलेलं आहे. अशा अज्ञानी विकृत मनस्थितीत असलेला द्वेषाने भरलेला राजा तुम्ही नेमलेला आहे. आता पश्चाताप करून काय उपयोग आहे. त्याच्यामुळे जवळच्या नातेवाईकात संघर्ष ओढवला गेलेला आहे. ते पाहून आपले शत्रू आनंदितच होत असतील. जे सामोपचाराने होऊ शकतं त्यासाठी ह्याला युद्ध का पाहिजे आहे. वैशंपायन पुढे सांगतात, क्षत्री धृतराष्ट्राच्या आणि त्याच्या पत्नीच्या सांगण्यावरून दुर्योधनाला पुन्हा सभेत बोलवतो. तो त्याच्या आईचं बोलणं ऐकण्यासाठी येतो. त्याचे डोळे तापलेल्या लोहासारखे लाल होते. संतापाने तो नुसता जळत होता. त्याचा श्वास जोरजोराने चाललेला होता. त्याची आई त्याचा हात धरते जो चुकीच्या दिशेने जात होता. गांधारी त्याला पुष्कळ दम भरते. त्याची कान उघडणी करते. भावंडात सलोख आणण्यासाठी त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्नही करते. गांधारी त्याला म्हणते, अरे दुर्योधना, माझ्या प्रिय मुला, मी जे सांगते ते नीट ऐक. तुझ्या हितचिंतकांचं तू का ऐकत नाही आहेस.
तुला तुझ्या पित्याच्या शब्दाची किंमत नाही आहे, आजोबांच्या शब्दाचीही किंमत नाही आहे. मग तू स्वतःला समजतोस तरी कोण रे? कृप, द्रोण, विदुर तुझे दुश्मन नाही आहेत. जर त्यांचं ऐकलंस तर त्यांचा मान राखल्याचं श्रेय तुला प्राप्त होईल. ते तुला पुढे उपयोगाचंच आहे. मला तरी काही किंमत आहे का रे तुझ्या नजरेत? त्यांच्या शब्दांचा मान राखणं तुझं कर्तव्य आहे. कोणीही एकटा त्याच्या हिंमतीने राज्य सांभाळू शकत नाही. त्यांच्याशिवाय तू एकटा राज्य कसं सांभाळणार आहेस ते सांग. जो क्रोध, दुराग्रह, द्वेष अशा दोषात अडकलेला आहे तो राज्य करूच शकत नाही. वासना आणि लोभीपणा माणसाच्या क्षमता कमकुवत करतात. माणसाने प्रथम त्यांच्यावर नियंत्रण मिळवायचं असतं. त्याऐवजी तू उलट त्यात गुरफटत आहेस. हे चांगलं नाही आहे. ज्याने ते मनातील शत्रू जिंकले तो सगळं जग जिंकत असतो. त्या दोषात अडकलेला राजा फार काळ त्याचं राज्य सांभाळूही शकत नाही. ज्याला साम्राज्यच करायचं आहे त्यांनी पहिल्या प्रथम पुण्य आणि हिताचं संतुलन करण्याचं शिकलं पाहिजे. तसा संयमी राजा त्याचा विवेक वापरू शकतो आणि योग्य निर्णय घेऊ शकतो. ते नाही जमलं तर ते मनाचे शत्रू तुझाच नाश करतील. त्यासाठी राजाने त्याच्या अनुभवी सल्लागारांचं ऐकायचं असतं. ज्या राजाने क्रोध, हट्ट, द्वेष, गर्व जिंकलेले आहेत तो राजा जगावर राज्य करतो. जो स्वतःच्या जवळच्या नातेवाईकांशी सुद्धा मत्सराने वागतो त्याला त्याचे आप्त मदत करत नाहीत. ज्याने त्याच्या अशा वासनांवर ताबा मिळवलाय तो अजिंक्य होतो. म्हणून राजा नेहमी संयमीच असावा लागतो. जो वासनांच्या आहारी जाऊन स्वतःच्या लोकांना फसवतो त्याला कोणीही मदत करत नाही. त्याला खरे मित्र मिळतच नाहीत. हे सगळे तुला त्या वरिष्ठ मंडळींना आधीच सांगितलेलं आहे वेळोवेळी, आणि तेच मी तुला पुन्हा पुन्हा सांगते आहे. ते दोघे कृष्ण आणि धनंजय कधीही हरणारे नाहीत. त्याशिवाय इतर पंडूची 4 मुलं दैवी शक्ती घेऊन आलेले आहेत. म्हणून ते सुद्धा तुझ्या सैन्याने हरणारे नाही आहेत. मग तुला काय केवळ रणभूमीवर मरायची हौस झाली आहे का? अशा मृत्यूने कोणालाही स्वर्ग मिळत नाही हे तुलाही माहिती आहे. तुला हेही माहीत आहे की केवळ केशव आपल्यावर संतुष्ट असला तरी सगळे मिळून जातं आणि तरीही तू त्यालाच विरोध का करत आहेस? तुझ्या ह्या वागण्यामुळे आपले शत्रू खुश होत आहेत. घरातली भांडणं अशी चव्हाट्यावर आणायची नसतात. तसं करणारे मूर्ख समजले जातात. ज्या युद्धात पुण्य नाही, हित नाही, तसं युद्ध तुला आनंद तरी कसं देणार? त्यात अशा युद्धात जय मिळाला तुला असं तू खात्रीने सांगूही शकत नाहीस. मग त्यात मरणं कसलं आलंय शहाणपणाचं? तुला वाटतं भीष्म, तुझे पिता, तुझे वल्ली पूर्वी त्यांचे हिस्से घाबरून पांडवांना दिले असं जे तुला वाटतंय त्यात तथ्य काहीच नाही आहे. पांडव काही करत नाहीत म्हणून तू पृथ्वीचा राजा आहेस. जर ते हल्ला करतील तर तुला पळून जावं लागेल, जसं विराटाच्या वेळी झालं होतं. तिथे फक्त एकच अर्जुन तुम्हाला भारी गेलेला आहे आणि आता तर ते सगळे लढणार आहेत. अशात तू जिंकणं केवळ अशक्य आहे हे तू का समजून घेत नाही आहेस? त्यांना जो शब्द दिला त्यावेळी तो पाळ ना, एवढंच ते मागतायत. तुझ्या राज्याचा हिस्सा ते मागतच नाही आहेत. तू जर दिलेला शब्द पाळत नसशील तर तो तुझा दोष आहे. त्यात तुला कोणताही सज्जन राजा साथही देणार नाही. तुला माहीत आहे ते पंडूंची ती मुलं शून्यातून साम्राज्य उभं करू शकतात जे तुला कधीही शक्य नाही आहे. अशा स्थितीत केवळ त्यांचा द्वेष करून तू काय साध्य करणार आहेस? अशांशी शहाणा राजा दोस्ती करतो, दुश्मनी नाही. त्यांचा हिस्सा तुला द्यावाच लागेल. तू चोर आहेस का? त्यांचा हिस्सा म्हणजे जिवंत असेपर्यंत देणार नाही याचा अर्थ तू काय समजतोस? त्यांना 13 वर्ष विनाकारण अरण्यात जायला लावलं आहेस ते तुझ्याच्याने पुरेसं झालं नाही आहे का? आणखी किती द्वेष तू त्यांचा करणार आहेस आणि का? त्यांच्या संपत्तीवर तुझा काहीही हक्क नाही. ती तुला सोडावीच लागणार आहे. तुला वाटतं भीष्म, द्रोण, कृप आणि सोमदत्त, वल्लीक तुझ्यासाठी पांडवांवर शस्त्र चालवतील? तर तो तुझा फक्त भ्रम आहे. ते त्यांना स्पर्शसुद्धा करणार नाहीत.
केवळ एक तो सुतपुत्र कर्ण तुझ्याबरोबर आहे, त्याचा क्रोध त्याला ती शस्त्र चालवू देणार नाहीत. कारण ती शस्त्र चालवण्यासाठी संयम असावा लागतो, जो क्रोधामुळे नष्ट होतो. पांडवांना क्रोध नाही आहे, वासनिकता नाही आहे. ते ब्रह्मचर्य पाळतात, त्यामुळे त्यांची शस्त्र तुमच्या शस्त्रांपेक्षा जास्त प्रभावी ठरणार आहेत. द्वेष करणारे कधीच संपन्न होत नाहीत. प्रतिष्ठेचा प्रश्न करूच नकोस, त्यांनी तुझंच आणि तुझ्याबरोबर तुझ्या आप्तांचंही नुकसान होणार आहे. इथेच आपण 129वा भाग संपवणार आहोत. भाग 130वा. वैशंपायन पुढे सांगतात की आईचं ते अर्थपूर्ण विवेचन, पालथ्या घड्यावर पाणी असंच होतं. तो मूर्ख मुलगा काही न बोलता सभेतून निघून जातो. आईला दिसत नसल्यामुळे ते तिला समजतच नाही. मात्र तो सुबलाच्या मुलाचा सल्ला घेण्यास जातो, कारण गांधारीचा तो भाऊ असतो. तो त्याची चांडाळ चौकडी म्हणजे तो स्वतः, कर्ण, शकुनी, दुःशासन असे 4 जण ठरवतात की कृष्णाला जबरदस्तीने ते ताब्यात घेऊन त्याला ओलीस ठेवून त्याद्वारा पांडवांच्याकडून जे हवं ते मिळवण्याचा बेत ठरतो. सभेत कृष्ण निशस्त्र आलेला होता. वैशंपायन पुढे सांगतायत की त्याच्या आईने एवढं सांगूनसुद्धा तो त्याचा विचार सोडत नाही. त्या सुमारास सत्यकी त्याच्या दिव्य दृष्टीने दुर्योधनाचा डाव ओळखतो. तो रुद्धकीचा मुलगा कृतवर्मन याला सावध करतो. तो त्याला त्यांच्या लष्कराला सज्ज राहण्याचा आदेश देण्यास सांगतो. सत्यकी स्वतः राजसभेकडे निघतो, जिथे कृष्ण बातचीत करत होता. तिथे गेल्यावर तो प्रथम कृष्णाला त्याला जे समजलं ते सांगतो. त्यानंतर धृतराष्ट्राला सांगतो. त्यानंतर विदुराला त्या कटाची माहिती देतो. कृष्ण ते ऐकून हसायला लागतो आणि बोलतो, तो हलकट लोक त्यांना जे करायचं ते करू देत, परंतु त्यांना तसं कदापिही करता येणार नाही. त्यांनी जर तसं केलं तर त्यांच्या पापी प्रवृत्तीची ती हद्दच असेल. लहान मुलांनी कागदात अग्नी पकडण्याचा प्रयत्न करावा तसा तो प्रकार असेल, किंवा कपड्याने अग्नी विझवण्याचा प्रयत्न असेल. ते सत्यकीचं बोलणं ऐकल्यानंतर विदुर धृतराष्ट्राला म्हणतो, अहो राजर्षी, आपल्या मुलांचा अंतकाळ समीप आलेला आहे असं वाटतंय. कारण तो असं एक कृत्य करू इच्छित आहे जे सर्व नाशाला कारणीभूत होऊ शकतं. ते चौघे एकत्र येऊन कृष्णाला ताब्यात घेऊ इच्छितात. त्या मार्गाने ते पांडवांना शह देण्याचा प्रयत्न करणार आहेत. जर कृष्णाने मनावर घेतलं तर आत्ताच सगळ्यांचा नाश तो करू शकतो. एक परीने ते चांगलंच होईल, परंतु नीतिशास्त्राचे नियम पाळणारे जनार्दन तसं काहीही करणार नाहीत. कृष्ण ते ऐकत होता. त्यानंतर धृतराष्ट्राकडे पाहत तो म्हणतो, अहो राजन, त्यांना जर मला पकडायचं असेल तर त्यांना अडवू नका. मी त्यांना माझं खरं रूप दाखवीन. मी तरीसुद्धा यावेळी त्यांना मारणार नाही, कारण मी ज्या उद्देशाने इथे आलेलो आहे ते आपल्या सगळ्यांना भेटण्यास आलेलो आहे. त्याप्रमाणे ते उचित होणार नाही. मी त्यांना पकडून पांडवांच्या हवाली करून हा प्रश्न कायमचा सोडवून टाकू शकेन. त्यानंतर ते पांडवांचे कैदी म्हणूनच राहतील. त्यात आपल्याला काहीही दोष लागणार नाही. आपण सगळेच जे पांडवांच्या प्रस्तावाला अनुमोदन देत आहात ते सुरक्षित असतील. मला काय करणं अशक्य आहे, तरीही मी तसं ह्यावेळी करणार नाही. मी त्याला माझं खरं रूप दाखवणं त्याऐवजी जास्त योग्य समजतो. मी तुमच्या मुलाला मला कैद करण्याची मुभा द्यावी. बाकीचं सगळं मी सांभाळीन. कदाचित त्या अनुभवानंतर तुमचा मुलगा सुधारेल अशी आपण सगळेच अपेक्षा करूयात. विदुर आज्ञा देतो की त्या नालायक दुर्योधनाला त्वरित सभेत आणा. शेवटचा प्रयत्न त्याला सुधारायचा आपण करून बघू. दुर्योधन सभेत नाईलाजाने येतो. त्याच्याबरोबर त्याचे मित्र, राजे आणि भावंडसुद्धा असतात. दुर्योधनाच्या दोन्ही बाजूला कर्ण आणि दुःशासन असतात. तो पुढे त्यांना बोलतो की तू आणि तुझे पापाचरणी मित्र जे काही करू पाहत आहात ते शक्य नाही हे तुम्हाला कसं समजत नाही. पांडवांच्या वकिलाला कृष्णाला आपण अशा रीतीने कैद कसं काय करू शकता. जे केवळ अशक्य आहे ते करण्याच्या योजना तुम्ही आखत आहात. तुमची अक्कल काय शेण खायला गेली आहे का. ज्याला सगळं सैन्य आवरू शकत नाही त्याला तुम्ही कैद करण्याच्या गोष्टी करत आहात. धृतराष्ट्राच्या त्या उद्गानानंतर विदुर दुर्योधनाला रागावून म्हणतो, अरे नालायका, मी काय सांगतो ते नीट ऐक.
सौभाच्या दरवाजात असताना तिथल्या माकडांनी मोठे मोठे दगड टाकले आणि रस्ता बंद केला होता, तरीही त्यातून केशव सही सलामत बाहेर आला, हे तू विसरलास का? अशा कृष्णाला तू पकडण्याच्या गोष्टी योजना आखतोयस? नरकासुराला मारून त्याने बंदी केलेल्या हजारो बायकांना मुक्त केलं होतं, हे तू विसरलास का? निर्मोचन नगरीतसह हजार असुर त्याला पकडू शकले नाहीत. एक लहान बालक असताना त्याने पूतना राक्षसिणीला मारलेलं होतं, ते तू विसरलास का? त्याने एका हाताच्या कलंगडीवर गोवर्धन, कलंगडी म्हणजे करंगळी, गोवर्धन पहाड उचललेला होता, त्याला तू कैद करण्याच्या गोष्टी करतोयस. काय म्हणावं रे तुझ्या मूर्खपणाला? ज्यांनी मोठे असुर जसे अरीश, धेनुक, चाणूर मारले होते, त्याला तू पकडण्याच्या गोष्टी करतोयस. त्याने कंस, जरासंध यांना मारलेला आहे. ज्यांनी राजा वरुण, पावक यांना हरवलेलं आहे. जेव्हा तो स्वर्गातून पारिजात पृथ्वीवर आणत होता, त्यावेळी त्याने इंद्राला सुद्धा हरवलेलं आहे. त्याने असुर, मधु आणि कैटभाला मारलेला आहे. एका अवतारात त्याने हयग्रीवाला हरवलेलं होतं. अरे मूर्खा दुर्योधना, कृष्ण हा साक्षात ऊर्जा स्रोत आहे. सगळ्या ऋषीमुनींचा त्याला पकडण्याच्या गोष्टी करत आहेस. तो जे इच्छील तेच होत असतं, कारण तो सगळ्या गोष्टींच्या मुळाशी असतो. त्याला तू ओळख आणि शरण जा. त्यातच तुझं आणि आमच्या सगळ्यांचं भलं आहे. त्याला पकडण्याच्या प्रयत्नात तू आणि तुझे सगळे साथी नष्टच होतील. इथेच आपण 130वा भाग संपवणार आहोत. भाग 130वा. वैशंपायन पुढे सांगतात की विदुराने ते बोलल्यानंतर कृष्ण धृतराष्ट्राच्या मुलाला म्हणतो, तुझा भ्रम आहे की मी एकटा आहे. मीच काय, कोणीही कधी एकटं नसतं. अदृश्य शक्ती सदैव प्रत्येकावर नजर ठेवून असतात. माझ्या बाबतीत विशेष आहे, कारण सगळे वसु, आदित्य, रुद्र, साध्य आणि मरुत माझ्या भोवती असतात. त्याशिवाय देवर्षी लक्ष देऊन आहेत माझ्याकडे. त्याशिवाय मानव स्वरूपात वृष्णी, अंधक, भोजही आहेत. सैन्याच्या रूपात ज्यांचं काम सत्यकी आणि कृतवर्मन पाहत आहेत. असं बोलून कृष्ण जोरजोराने हसायला लागतात. जसे महान भगवान शौरी हसत होते, तेव्हा त्याच्या अंगातून अग्नी येऊ लागला. त्यातून असंख्य देव विविध रूपात बाहेर येत होते. विश्वदेव, यक्ष, गंधर्व, राक्षस त्या आगीतून बाहेर येत होते. ते रूप अत्यंत भयावह होतं. त्यांचे आकार अंगठ्या एवढेच होते. त्या सगळ्यांच्यावर साक्षात ब्रह्म बसलेले दिसत होते. कृष्णाच्या 2 हातातून एका बाजूस शंकर्षण म्हणजे बलराम हातात औत घेऊन, तर दुसऱ्या हाताजवळ धनंजय त्याच्या गांडीवासह उभे दिसत होते. ते एक विश्वरूपच होतं. ते दर्शन होत असताना त्याच्या भोवती भीम, युधिष्ठिर, नकुल आणि सहदेव होते. कृष्णाची आयुध शंख, भाला, सुदर्शन चक्र, गदा, धनुष्य, सारंग अशी चमकत होती. त्याच्या डोळ्यातून ठिणग्या बाहेर येत होत्या. ते रुद्र रूप पाहून तिथे जमलेले राजे तर भेदरूनच गेले. ते विश्वदर्शन त्यांना कृष्णाने दिलं ते दाखवण्यासाठी की दुर्योधन किती मूर्ख आहे. जे खरोखरच तत्वनिष्ठ होते, जसे भीष्म, द्रोण, विदुर, पवित्र संजय आणि काही ऋषी, ते फक्त पाहू शकत होते. त्यावेळी स्वर्गातील वाद्य वाजू लागली. कृष्णाच्या अंगावर दैवी फुलांचा शिडकावा व्हायला लागला. सगळी पृथ्वी थरारू लागली होती. समुद्रात प्रचंड लाटा उठू लागल्या होत्या. सगळे प्राणी अजब झाल्यासारखंच करत होते. त्यांना तो अनुभव विलक्षण होता. त्या स्वरूपात कृष्ण एका बाजूस सत्यकी आणि दुसऱ्या बाजूला कृतवर्मन असे सावकाशपणे चालत त्या सभागृहाबाहेर आले. तिथे जमलेल्या ऋषींना वंदन करत त्याच्या रथाकडे जात होता. सभागृहात प्रचंड गदारोळ उठला. कण्व, नारद त्यांच्या ठिकाणी जाण्यासाठी अदृश्य झाले. जसे जनार्दन त्याच्या रथाकडे जात होता, सगळे राजे, कौरव त्याच्या मागून चालत होते. जसे देव इंद्राच्या मागे चालतात. बाहेर रथाजवळ दारुक सारथी तयारच होता. कृष्णाचा रथ पांढरा शुभ्र होता आणि त्याला छोट्याशा घंटा शोभेसाठी लावलेल्या होत्या. रथावर रत्नांची सजावट होती. त्यातील आसनांवर शुभ्र वाघाच्या कातड्याची वेष्टन होती. त्याच्या बाजूने वृष्णी योद्धा सत्यकी आणि हृदिकाचा मुलगा कृतवर्मन होते. कृष्ण त्याच्या जाण्याच्या तयारीत होता. तेव्हा धृतराष्ट्र त्याला म्हणतो, अहो भगवंत,
तुम्ही पाहिलं आहे की तो माझा ऐकत नाही. आम्हा दोघांचा तो उपमर्द करत आहे. कसा वागतोय ते तुम्ही बघितलंच आहे. तुला आता सगळं ठाऊकही झालेलं आहे. या लढाईत माझा काहीही सहभाग नसेल. कुरु आणि पांडवात समेट करण्याचे माझे प्रयत्न त्यांनी उद्ध्वस्त केलेले आहेत. अशा परिस्थितीत तुला माझा काही संशय आलेला आहे असं तरी मला वाटत नाही आहे. किंबहुना तो संशय तुला आलेलाच नाही असंच मी समजतो. तो त्याच्या आईचं सुद्धा ऐकत नव्हता हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. मी शांतता प्रस्थापित करण्याचे माझ्या परीने प्रयत्न केलेले आहेत तेही तू पाहत आहेस. वैशंपायन पुढे सांगतायत. ते ऐकल्यानंतर भगवंत धृतराष्ट्र, द्रोण, भीष्म, क्षत्री, वल्लिक, सोमदत्त आणि कृप यांना बोलतो. दुर्योधन एखाद्या अज्ञानी माणसासारखा हट्ट करत आहे. त्याचा विवेक संपुष्टात आलेला आहे. ज्या रीतीने तो रागावून गेला त्यात धृतराष्ट्र म्हणतायत की ते सत्ताहीन झालेले आहेत. त्यात सगळं आलेलं आहे. आता तुम्हा सगळ्यांची परवानगी घेऊन मी माझ्या आत्याच्या घरी जात आहे असं बोलून तो त्याचा रथ कुंतीच्या वाड्याकडे न्यायला सांगतो. त्याच्या रथापाठीमागून सगळे महारथी म्हणजेच भीष्म, द्रोण, कृप, क्षत्री, अश्वत्थामा, विकर्ण, युयुत्सू चालत होते. रथ सावकाशपणे विदुराच्या वाड्याच्या दिशेने सरकत होता. आणि इथेच आपला भगवत यान पर्वातला 131वा भाग संपलेला आहे.